हाय हॅलो नमस्कार. तर चला आज टेरेसवरती आलेले आहे आणि केसांचा गुंता कसा काढायचा झटपट ते तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्या आधी ना स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाकामध्ये छान गरमागरम बाजरीच्या भाकरी केल्या. त्यासोबतच मुगाची आमटी करून घेतली, कारण ती बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला खूपच छान लागते. इथं बघा कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि एका साईडला भाकरी आपल्या झालेल्या आहेत. कुकरमध्ये भात आणि मूग एकत्र शिजायला घातलं. कढईमध्ये छान 2 चमचे तेल घालायचं. त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, लसूण मिरची घालायचं. लसूण मिरचीने खूप जास्त छान चव येते. इथं बघा भात बनवून तयार आहे. त्यासोबतच आपले हिरवे मूग असतात ना अख्खे, ते सुद्धा मी ह्याच्यातच घातले. 3-4 शिट्ट्या केल्या की छान आपले मूग शिजून तयार होतात. त्याच्यामध्येच टोमॅटो घातलं होतं एक मोठं, आणि त्याची साली अशी आम्ही खात नाही, त्याच्यामुळे मग ही टोमॅटोची साली अशी काढून घेतली. चाकूनच सर्व कट करून घेतली आणि चमच्याने सर्व मूग आहेत ते मिक्स करून घेतली. मूग शिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलं होतं, म्हणून वरतून थोडंसं कमीच घालायचं. इथं आपला छानपैकी कांदा परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालायची, धने जिरे पावडर अर्धा चमचा घालायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. शिजून घेतलेले मूग याच्यामध्ये घालायचे, ते सुद्धा छान परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं त्या डब्यामध्ये जे आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करून थोडंसं कोमट पाणी घालायचं. आणि या मुगाच्या भाजीला एक उकळी आली की 5 मिनिटं झाकून ठेवायचं. मस्तपैकी आपले मुगाची रस्सा भाजी बनून तयार आहे. चपाती भाकरीसोबत काय सोबतही खा. स्वयंपाक वगैरे करून मुलांना घेऊन टेरेसवरती आली. संध्याकाळी 6:30-6:45 झाले होते. वातावरणही खूप छान होतं आणि थंड अशी हवा सुटली होती. हेअर वॉश नंतर झालेला गुंता काढण्यासाठी काय करायचं, केसांचे छान असे 2 भाग करून घ्यायचे आणि बघा हे असे छान एका साईडने असे ना गोल राऊंडमध्ये करून घ्यायचे आणि खालच्या साईडने केस विंचरण्यासाठी सुरुवात करावी, म्हणजे आणि वरच्या साईडने असं थोडं थोडं वर येत राहायचं, म्हणजे आपल्या केसांचा गुंता जास्त होत नाही आणि लवकरही निघला जातो, केसही जास्त तुटत नाही. इथं बघा मस्त अशी हेअरस्टाईल करून घेतली, छान असा गुंता काढून घेतला. तुम्ही पण याच पद्धतीने केसांचा गुंता काढता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 3-4 दिवस झालं पाऊस आहे, आज कुठं थोडंसं ऊन पडलं होतं, तर म्हटलं चला संध्याकाळी होत आली आहे आणि आहोंना सुद्धा ड्युटीला जायचं होतं, म्हणून मुलांना म्हटलं चला आता खाली जाऊया आपण. वातावरणही जरा पावसाचं झालेलं आहे. मुलं काही ऐकायला तयारच नव्हते अजिबात. आणि थोडीशी गोधडी सुद्धा धुवून काढली होती, ती सुद्धा वाळत घातलेली, ती सुद्धा छान सुकली. थोड्या वेळात पाऊस येणे असं वाटतंय वातावरण. आभाळ तर खूप आलेलं आहे. मुलांची मस्ती काही थांबायचं नावच घेत नव्हती. संध्याकाळचा स्वयंपाक झाला की मग वर थोड्या वेळ थांबायला काही हरकत नाही, नाही का? घरी जाऊन मग फक्त जेवण वगैरे करायचं. टेरेसवरची मस्ती झाल्यानंतर लाडूला ह्यांनी बसवला अभ्यासाला. इथं बघा मी चोरून व्हिडिओ काढते तरी सुद्धा त्याचं लक्ष माझ्याकडेच आहे. असे हुशार कार्टून आहेत आमचे. अभ्यास झाल्यानंतर बघा हे असं आम्हाला मांडणीवर चढायचं असतं. याच्यावर पडण्याची काही भीती नाही, फक्त मला याची भीती वाटते पडन बिडन वगैरे. साईराज बघा मस्त मोबाईलमध्ये गाणे लावून डान्स करत आहे. आहो पण जेवण करून ड्युटीला गेले. इथं दोन्ही मुलांना असं बघत बघत मला सर्व घरातली दिवसभर कामे करावी लागतात. आजचा व्हिडिओ आवडतो लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया उद्या. बाय.